नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 9 जुलै. आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:58 म्हणजे 6 वाजायला 2 मिनिटं कमी आहेत. सुरुवात करूया आजच्या एपिसोडची. रोजप्रमाणे आपण आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. टोटल क्रिप्टोकरन्सीज आहेत 10,808, एक्सचेंजेस आहेत 381 आणि मार्केट कॅप आहे $1.36 ट्रिलियन. 24 तासांचा व्हॉल्यूम आहे $70 बिलियन आणि ओव्हरऑल बघितलं तर $1.36 ट्रिलियन मार्केट कॅप आहे आणि 1.5% जवळजवळ मार्केट खाली आलेलं आहे. आपण आता चेक करूया टॉप 10 क्रिप्टोकरन्सीजची काय कंडिशन आहे. बिटकॉइन आत्ता आहे $32,786ला, 0.41% कमी झालेला आहे 24 तासांमध्ये आणि जवळजवळ 1% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये. $612.47 बिलियन मार्केट कॅप आहे. इथिरियम आता आलेला आहे $2,071, म्हणजे 5.5% कमी झालेला आहे 24 तासांमध्ये आणि 1% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये. $241 बिलियन मार्केट कॅप आहे. टेदर ऑलमोस्ट $1 म्हणजे $1च्या इथेच आहे आणि 0.02% कमी झाला आहे 24 तासांमध्ये, 0.06% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये. $62 बिलियन मार्केट कॅप आहे. बायनान्स म्हणजे BNB जो आपला आहे तो आता आहे $306.54, 3.37% कमी झालेला आहे आणि जवळजवळ 10% वाढलेला आहे 7 दिवसांमध्ये. $47 बिलियन आपण म्हणू शकतो याचं मार्केट कॅप आहे. कार्डॅनो म्हणजे ADA आता आहे $1.32, 4% कमी झालेला आहे 24 तासांमध्ये आणि 1.29% वाढलेला आहे 7 दिवसांच्या मानाने. $42 बिलियन मार्केट कॅप आहे. डोज कॉइन बघायला गेलो तर डोज कॉइन आता फक्त 21 सेंट्सला पोहोचलाय जाऊन आणि 0.68% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 10.15% कमी झालेला आहे 7 दिवसांच्या मागे. $28 बिलियन मार्केट कॅप आहे. रिपल आता आणखीन खाली घसरलेला आहे, 60 किंवा मग 61 सेंटला आता आहे असं म्हणू शकतो. 2.5% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 4.5% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये. $28 बिलियन मार्केट कॅप आहे. USD कॉइन ऑफकोर्स $1 आहे आणि काहीही डिफरन्स नाहीये 24 तासांमध्ये किंवा 7 दिवसांच्या मानाने आणि जवळजवळ $26 बिलियन आता मार्केट कॅप आहे. पोल्का डॉट $15.16 आता आहे आणि जवळजवळ 3% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि ऑलमोस्ट 2% वाढलेला आहे 7 दिवसांमध्ये. $14.5 बिलियन मार्केट कॅप आहे. युनिस्वॅप आता आहे $20.33 आणि 2% कमी झालेला आहे 24 तासांमध्ये, 17% वाढलाय 7 दिवसांमध्ये. $11.89 बिलियन मार्केट कॅप आहे. आता आपले मार्केटची कंडिशन थोडक्यात बघून झालेली आहे. टॉप 10 क्रिप्टोकरन्सी आपल्या बघून झालेल्या आहेत. आपण आता वळूया न्यूज सेक्शनकडे. coinmarketcap.com वरचे आपलं क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅपची काय कंडिशन आहे ते आपलं बघून झालेलं आहे. आता आपण वळूया क्रिप्टोकरन्सी बातम्यांकडे. सुरुवात करूया कॉइन टेलिग्राफ पासून. कॉइन टेलिग्राफ वरची पहिली बातमी आजची आहे, इथिरियम्स लंडन अपग्रेड डिप्लॉयड टू फायनल टेस्टनेट अहेड ऑफ ऑगस्ट 4 फोर्क. तर इथिरियमचं लंडन अपग्रेड रेडी आहे. त्यांनी ऑलरेडी 2 टेस्टनेट्स वरती ते टाकून झालेलं आहे. रादर 2 टेस्टनेट्स वरती ते लाईव्ह होतं आणि आता त्यांनी रिंग्स बी नावाचं जे टेस्टनेट आहे फायनल टेस्टनेट, तर त्याच्यावरती सुद्धा लंडन अपग्रेड लाईव्ह झालेला आहे. म्हणजे थोडक्यात तो फोर्क तिथे पण झालेला आहे. आता फायनल जो फोर्क आहे म्हणजे रियालिटी मधला फोर्क किंवा मग लाईव्ह नेटवर्कवरचा फोर्क तो होणार आहे 4 ऑगस्टला आणि त्याच्या 4 ऑगस्टला जेव्हा तो फोर्क होईल त्यानंतर इथिरियम नेटवर्कमध्ये काही बदल होतील आणि त्या बदलांमुळे पुढे जाऊन फायदाच फायदा होण्याची शक्यता आहे असं आपण म्हणू शकतो. आणि याच धर्तीवरती किंवा या गोष्टींच्या नॉलेज ज्यांना आहे त्या लोकांनी इथिरियमची प्राइस वाढेल म्हणून मोठ्या प्रमाणावरती इथिरियम घेतलं आणि त्यामुळेच इथिरियमची ग्रोथ जी दिसत होती गेल्या काही दिवसांमध्ये ती बिटकॉइनपेक्षा किंवा बाकीच्यांपेक्षा जास्त दिसत होती. तर तयारीत राहूया आपण. हा हार्ड फोर्क असणार आहे 4 ऑगस्टला जो होईल तेव्हा. तर 4 ऑगस्टला घ्यायची काळजी काय आहे की तुम्ही त्या दिवशी कोणतंही ट्रान्झॅक्शन करू नका इथिरियमचं, किंवा ऍटलिस्ट 4 ऑगस्टला किती वाजता होणार आहे याचा एक आपण अंदाज घ्यायचा आणि त्याच्या 4-5 तास आधी आणि 4-5 तास नंतर एकही ट्रान्झॅक्शन करायचं नाही. 4-5 तासांपेक्षा मी म्हणेन ऍटलिस्ट अगदी कमीत कमी 1 ते 2 तास आधी आणि 1 ते 2 तास नंतर बिलकुल ट्रान्झॅक्शन्स करू नका. आपले इथिरियम जे असतील किंवा इथिरियमच्या नेटवर्कवरती बेस्ड जेवढे पण टोकन्स असतील ते सगळे सांभाळून ठेवा. ट्रान्झॅक्शन्स 4 ऑगस्टला करू नका. जेव्हा पण तुम्हाला बातमी ही मिळेल की
हार्ड फोर्क सक्सेसफुल झालेला आहे, सगळं नीट चालू आहे, त्यानंतरच ट्रान्झॅक्शन्सला तुम्ही सुरुवात करू शकता. तोपर्यंत मुळीच ट्रान्झॅक्शन्स करू नका. कुठला ICO होणार असेल, कुठला IEO होणार असेल, कुठला IDO वगैरे होणार असेल किंवा कुठला STO होणार असेल, सहसा त्या काळामध्ये कोणीही क्राऊड सेल करणार नाही. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट सुद्धा त्या टाईपचे कोणी त्यावेळीसाठी नाही करणार. पण जर नेमके त्यावेळी कोणी असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेऊ नका, अशी माझी रिक्वेस्ट राहील. म्हणजे तुमचे जे काही इथिरियम आहेत ते सेफ राहावे यासाठी माझं हे म्हणणं आहे. निफ्टी न्यूज, वॉकिंग डेड इन्व्हेड सँडबॉक्स, मायनिंग लीज NFTs, क्रिप्टोपंक इन आर्ट गॅलरी. तर वॉकिंग डेड नावाचा एक गेम आहे, तो गेम सँडबॉक्स नावाच्या कंपनीने विकत घेतलाय. आणि तसंच पुढची बातमी अशी आहे की मायनिंग लीज म्हणजे खरंखुरं मायनिंग जे असतं, म्हणजे रियालिटी मधलं आपलं मेटल्ससाठी, डायमंडसाठी वगैरे जे मायनिंग होतं, कोळशासाठी जे मायनिंग होतं, तर त्या टाईपच्या मायनिंग आणि एक्सप्लोरेशनचे कॉन्ट्रॅक्ट जे असतात, तर ते कॉन्ट्रॅक्ट आता NFT मध्ये कन्वर्ट करून करायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे ही बातमी 3 भागांची बातमी आहे. पहिली ही बातमी होती की वॉकिंग डेड नावाचा मूवी होता एकेकाळी आणि त्यानंतर मग गेम आला किंवा मग उलट असेल, तर त्यातल्या वॉकिंग डेड नावाचा जो गेम आहे तो सँडबॉक्स नावाच्या कंपनीने घेतलेला आहे ऑलरेडी. आणि मायनिंग लीज ज्या आहेत, म्हणजे आम्ही मायनिंग करतो आहे आणि जे काही आम्हाला सोनं किंवा ज्या गोष्टीसाठी मायनिंग करतोय तर त्याचे कॉन्ट्रॅक्ट्स असतात, तर ते कॉन्ट्रॅक्ट्स आता स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट मध्ये जात होते पूर्वी कधी कधी, तर त्याच्याऐवजी ते डायरेक्टली NFT वरती आलेले आहेत आणि ही एक चांगली बातमी आहे. तसंच क्रिप्टोपंक नावाचं जे एक आर्ट फॉर्म होता, तर तो आर्ट फॉर्म नाही, एक आर्ट पीस होता, तर तो आर्ट पीस सुद्धा एका मोठ्या आर्ट गॅलरीने विकत घेतलाय आणि काही महिन्यांमध्येच तो डिस्प्लेसाठी सुद्धा लावण्यात येईल. सर्वे फाइंड्स मोस्ट एल साल्वाडोर सिटीजन्स आर स्केप्टिकल ऑफ मायनिंग मेकिंग BTC लीगल टेंडर. तर एल साल्वाडोर या देशाने किंवा त्या देशाच्या गव्हर्नमेंटने ऑलरेडी बिटकॉइनला मान्यता दिलेली आहे लीगल टेंडर म्हणून. म्हणजे थोडक्यात काय की जर कोणी पेमेंट तुम्ही दुकानात गेलात आणि पेमेंट करताय तिथल्या लोकल करन्सीमध्ये, त्याच्याऐवजी जर तुम्ही बिटकॉइन मध्ये करायला गेलात तरी सुद्धा तो माणूस तुम्हाला नकारू शकत नाही. ठीक आहे, त्याला ऍक्सेप्ट करावं लागेल ते पेमेंट. आणि यांनी सर्वे केलेला आहे. सर्वेच्या म्हणण्यानुसार बऱ्याचशा सिटीजन्सला भीती वाटतेय या गोष्टीची की बिटकॉइन लीगल टेंडर झाला तर आहे, पण समजा मी जेव्हा पेमेंट ऍक्सेप्ट केलं, समजा 5 लाख रुपयांचं काहीतरी काम होतं आणि मी जेव्हा पेमेंट ऍक्सेप्ट केलं त्यावेळी बिटकॉइनची किंमत होती 50 लाख रुपये, म्हणजे मला 0.1 बिटकॉइन मिळाला. आणि समजा अचानक प्राइस कमी होऊन, जसं आत्ता कमी झालेली आहे, अचानक नाही झाली पण कमी झालेली आहे, अराउंड एक 25 लाखापर्यंत आलेली आहे प्राइस, 25-26 लाख. आणि जर 25 लाखाला प्राइस गेली मी विकायच्या आधी, तर मग मला 5 लाखाच्या ऐवजी 2.5 लाख मिळाले असा त्याचा अर्थ होतो ना. तर या गोष्टींच्या कॉम्प्लिकेशन्समुळे आणि इतकी फार स्टेबिलिटी नाहीये क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये अजून सुद्धा, कारण अजूनही नवीन नवीन लोक एंट्री करतायत. ज्या सीझनमध्ये लोक एंट्री करतात जास्त लोक, तेव्हा आपोआप मार्केट प्राइस वाढत जाते कारण डिमांड वाढते. आणि जेव्हा लोक घाबरतात ते एक्झिट करतात, काही लोक विकतात किंवा काही फंड मॅनेजर विकतात किंवा मोठे जायंट्स जे असतात ते विकतात. ते विकल्यावरती प्राइस खाली जाते किंवा भीती वाटल्यावरती पण प्राइस खाली जाते, बरोबर. तर या गोष्टीची तिथल्या सिटीजन्सला भीती वाटते आणि ही साहजिक भीती आहे. कुठलीही नवीन गोष्ट तुम्ही पेमेंट सर्व्हिस म्हणून किंवा मग करन्सी म्हणून जेव्हा लॉन्च करताय किंवा ऍक्सेप्ट करायला सुरुवात करायला सांगताय लोकांना, तर तेव्हा लोकांना थोडीशी भीती वाटणारच आहे. काही करू शकत नाही त्याला. जॅक डॉर्सी कन्फर्म्स स्क्वेअर इज बिल्डिंग अन असिस्टेड कस्टडी BTC हार्डवेअर वॉलेट. तर बिटकॉइनचे हार्डवेअर वॉलेट नावाचा एक प्रकार आहे. तर हार्डवेअर वॉलेटमध्ये सुद्धा असिस्टेड कस्टडी म्हणजे काही कंपन्या ज्या असतात त्या कस्टोडियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. म्हणजे काय की आपण आपले बिटकॉइन ज्या हार्डवेअर वॉलेटमध्ये आहेत ते हार्डवेअर वॉलेट आपण त्यांच्याकडे द्यायचं, किंवा आपण ज्या बिटकॉइन आपले ज्या वॉलेटमध्ये ठेवलेले आहेत त्याच्या प्रायव्हेट कीज आपण यांना सांभाळायला देऊ शकतो, किंवा उलट की ते सांगतील की तुम्ही या ऍड्रेसवरती पाठवा आणि मग आम्ही ते सेफ ठेवतो. ओके, याच्यासाठी ते चांगली फी वगैरे घेतात मोठ्या प्रमाणावरती. तर आता ते नेक्स्ट स्टेजला जाऊन काय करतात की असिस्टेड कस्टडी बिटकॉइन हार्डवेअर वॉलेट. म्हणजे आतापर्यंत कसं होतं, एकतर तुमच्याकडे राहतील बिटकॉइन किंवा मग त्यांच्याकडे राहतील. तर आता हे नेक्स्ट स्टेजला घेऊन जात आहेत की असिस्टेड कस्टडी म्हणजे काय की ते तुम्हाला फक्त मदत करणार सांभाळून ठेवण्यासाठी. ओके, आणि हार्डवेअर वॉलेट तर आधीपासून आहेत, पण आता असिस्टेड कस्टडी हार्डवेअर वॉलेट म्हणून काय जे म्हणताय त्याचा आपल्याला थोडा आणखीन अभ्यास करावा लागेल की नवीन कुठल्या प्रकारची सर्व्हिस आहे आणि काय आहे डिटेलमध्ये. पण अजून सुद्धा त्याच्यावरती रिसर्चच चालू आहे, काही ती गोष्ट रेडी नाहीये.
फायनान्स रिडिफाईन्ड द $500 million बेट ऑन इथेरियम 2.0 मेकिंग वेव्स. ही न्यूज तर आपण आधीच वाचलेली आहे, पुन्हा एकदा वाचायची गरज नाही. कॉइन टेलिग्राफला आपण आता बाय बाय करूया आणि जाऊया कॉइन डेस्क कडे. कॉइन डेस्क मधली पहिली बातमी आहे, सर्कल सीईओ सेज USDC टू टेक हाय रोड बट इट्स अ लॉंग रोड. तर USDC जो आहे तो आता बरेच म्हणजे गेल्या 1-2 महिन्यांमध्ये बऱ्यापैकी ग्रोथ झालेली आहे त्याची मार्केट कॅप मध्ये आणि सगळ्या बाबतीत. अर्थात त्याची किंमत मात्र तेवढीच राहणार आहे, $1 राहणार आहे, पण सप्लाय वाढत गेला आहे हळूहळू आणि त्याच्यामधले पार्टिसिपंट्स पण वाढत गेलेले आहेत. आणि त्यांचं म्हणणं काय सीईओचं, की आम्ही हाय रोड घेणार, म्हणजे आम्ही सगळं रेग्युलेशन पास करून सगळे कामं करून पद्धतशीरपणे ग्रोथ घेणार आहोत, त्यामुळे तो बहुधा लॉंग रोड असणार आहे, नथिंग एल्स. USDC इज ओनली सर्कल्स सेकंड बिगेस्ट बिझनेस. त्यांनी जे फायलिंग केलेलं आहे सर्कल कंपनीने, म्हणजे हीच कंपनी, याच्यासाठी की त्यांना आता पब्लिक कंपनी बनायचं आहे, ते स्टॉक मार्केट लिस्टिंगकडे चाललेले आहेत आणि त्यासाठी त्यांना जे फायलिंग करावं लागतं त्याच्यामधून यांना समजलं आहे रिसर्चर्सला की USDC हा जो त्यांचा बिझनेस आहे, USD कॉइन विकणं आणि त्याच्या बेसिसवरती काम करणं, तर तो त्यांचा सेकंड बिझनेस आहे. त्यांचा मेन बिझनेस आहे ट्रेजरी आणि ट्रान्झॅक्शनल सर्व्हिसेस. हे ऑफकोर्स तुम्ही वाचलं तर तुम्हाला सुद्धा कळेल. BIS, IMF and World Bank say central banks must consider cross-border implications of CBDC. तर BIS म्हणजे बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट, IMF आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक तर सगळ्यांना माहिती आहे. कोणाला कुठे काही गरज पडली की लगेच ते त्यांच्याकडे जातात की आम्हाला हे प्रोजेक्ट आहे जरा फंडिंग द्या, ते प्रोजेक्ट आहे जरा फंडिंग द्या, लोक आजारी पडलेत फंडिंग द्या, किंवा मग त्याला चांगल्या भाषेत म्हणतात भीक मागणं. तर त्यांच्याकडे कायम जातात लोक वर्ल्ड बँककडे. तर त्या अशा संस्था आहेत ज्या या सगळ्या बँकांच्या म्हणजे सेंट्रल बँकांच्या सुद्धा वर जाऊन बसलेल्या आहेत आणि तिथून बऱ्याच गोष्टी मॅनेज होतात असं म्हटलं तरी चालेल. आणि शेवटी करन्सी कंट्रोल किंवा मग कुठल्या प्रकारे लोकांना अडकवून ठेवता येईल या पिंजऱ्यामध्ये करन्सीच्या, किंवा मग आपलीच करन्सी कशी जास्त वापरली जाईल, किंवा मग त्यांना डिजिटल करून कसं त्यांचे ट्रान्झॅक्शन्स ट्रॅक करता येतील, हे सगळे जे काही डिसिजन किंवा सगळे जे काही कंट्रोल मेजर्स ज्यांना म्हणू शकतो आपण, किंवा करन्सी ॲज अ कंट्रोल मेजर, हे जे इन्व्हेन्शन आहे हे या तिन्ही संस्थांचं मिळून आहे. आणि मे बी त्याच्या आधी पण असेल करन्सी ॲज अ कंट्रोल मेजर, पण आता ते आणखीन वाढत चाललंय. जसं आता यांचं म्हणणं आहे की क्रॉस बॉर्डर इम्प्लिकेशन्स ऑफ CBDC, म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ज्या आहेत त्या, जेव्हा आता कालचीच न्यूज होती, फ्रान्स आणि सिंगापूरने एकमेकांमध्ये क्रॉस बॉर्डर CBDC ट्रान्झॅक्शन करून बघितलं. तर यांचं थोडक्यात काय, यांचा कंट्रोल हल्ला नाही पाहिजे या तिन्ही संस्थांचा, जेव्हा जो कंट्रोल आहे सेंट्रल बँकांवरती आणि इंटरनॅशनल ट्रान्सफर्सवरती, तो कंट्रोल हल्ला नाही पाहिजे. नाहीतर काय होईल की जिथे ज्या गोष्टीची गरज आहे तिथे ती गोष्ट पटकन पोहोचेल ना, आणि ती पोहोचली तर मग यांना काही महत्व राहणार नाही, वर्ल्ड बँकेला, IMFला आणि BISला, बरोबर. मग आपलं महत्व टिकून राहावं म्हणून शेवटी काय की घाबरवायचं. आता हे सेंट्रल बँकांना घाबरवतायत की बाबा तुम्ही लक्ष द्या, कारण CBDC तुम्ही ट्रान्झॅक्शन करायला सुरुवात केली क्रॉस बॉर्डर आणि त्याच्यामध्ये काही झालं तर आम्ही काय करणार. अरे सेंट्रल बँका आहेत त्याच सगळे त्यांच्या देशातल्या सगळ्या बँकांवरती यांचं नियंत्रण आहे सेंट्रल बँकांचं, तर त्यांना ठरवू द्या ना की काय करायचं आहे ट्रान्झॅक्शन वगैरे, किंवा आणि हे रिसर्च लेवलला करताय तर काय हरकत आहे. पण नाही, ते नाही चालत ना, सगळी सेंट्रल सिस्टीम आहे. मग कसं की साध्या बँकांवरती सेंट्रल बँकांचं कंट्रोल, सेंट्रल बँकांवरती या तिघा संस्थांचं कंट्रोल, असं आहे. ही घडी बसलेली आहे, याला आपण कोणी डिस्टर्ब करू नये, असं या सगळ्यांचं, सगळ्या गव्हर्नमेंटचं सुद्धा आणि सगळ्या बँकांचं आणि त्यांच्यावरती बसलेल्या सेंट्रल बँकांचं आणि त्यांच्यावरती बसलेल्या 3 संस्थांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने आपापल्या जागेवर बसावं, कुठल्याच प्रकारचं इनोव्हेशन करू नये, काही रिसर्च करू नये, केलं तरी फक्त रिसर्च म्हणून पेपरमध्ये ठेवावं, रिसर्च पेपरमध्ये, आणि इम्प्लिमेंट काही करू नये, बरोबर. त्यामुळे हे सगळे असे गोष्टी घडत असतात आणि ही काय फार काही काय म्हणू शकतो तर चांगली न्यूज आहे असं म्हणू शकत नाही, पण ऍटलिस्ट हे आपण एक चांगलं म्हटलं पाहिजे की सेंट्रल बँकांना सुद्धा आता इच्छा होते आहे क्रॉस बॉर्डर ट्रान्झॅक्शन्स ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीने किंवा CBDCच्या थ्रू करायची. ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणू शकतो की जर सेंट्रल बँकांना पण हा मोह आवडत नाहीये तर आपण क्रिप्टोकरन्सीमध्ये का उतरू नये. अभ्यास करायला, शिकवायला, शिकायला, किंवा क्रिप्टोकरन्सी मधले स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट डेव्हलप करायला किंवा इन्व्हेस्ट करायला प्रोजेक्टमध्ये, किंवा मग काय 10,000
800 करन्सीज आहेत, त्यातल्या एखाद 2 मध्ये तुम्ही करू शकता, किंवा एखाद्या ICO मध्ये, IEO मध्ये, STO मध्ये, IDO मध्ये कुठेतरी तुम्ही काहीतरी करू शकता. मी हे म्हणत नाही की तुम्ही तुमच्या लाईफ सेव्हिंग इकडे टाका, ते माझं म्हणणं काम पण नाहीये, पण तुम्ही तुमचा अभ्यास तरी करा आणि मग ठरवा की काय करायचंय या डोमेनमध्ये. कारण जर सेंट्रल बँकांना सुद्धा हा मोह आवरत नसेल आता, तर ऑफकोर्स आपल्याला सुद्धा आता दिस इज अ व्हेरी हाय टाइम फॉर अस की आपण काही ना काही या गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करावं कुठल्या तरी लेवलला. ओके, ऑल द बेस्ट फॉर यू, ऑल द बेस्ट टू यू गाईज, त्यासाठी की तुम्ही थोडा अभ्यास करावा या गोष्टींचा. इथिरियम्स लंडन हार्ड फोर्क शेड्यूल्ड टू, आपण आता आलेलो आहोत news.bitcoin.com वर. तिथली पहिली न्यूज आहे इथिरियम्स लंडन हार्ड फोर्क शेड्यूल्ड टू कमेन्स ऑन 4th ऑगस्ट. ही न्यूज आपण आत्ताच कव्हर केली, त्यामुळे परत लिहायची काही गरज नाही वाटत. युझिंग डिसेंट्रलाइज्ड डिजिटल IDs अँड ब्लॉकचेन टू हेल्प मिलियन्स इन आफ्रिका गेट आयडेंटिफाईड. तर आफ्रिकेमधले बऱ्याचशा लोकांकडे कुठल्याच प्रकारचं आयडेंटिटी कार्ड नाहीये, त्याच्यामुळे त्यांना बँकिंग सर्व्हिसेस मिळत नाही. तर असं करत करत शेवटी खूप सारे बरेचसे लोक अनबँक्ड आहेत आणि अनआयडेंटिफाईड आहेत. तर त्या गोष्टींसाठी डिसेंट्रलाइज डिजिटल IDs आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आपल्याला मदत करू शकते. हे बऱ्याच वर्षांपासून आम्ही सुद्धा सांगतोय बऱ्याच जणांना, आणि याच्यावरती खूप सारं रिसर्च सुद्धा झालेलं आहे आणि बरेच लोक प्रोजेक्ट पण करतात. बायनान्स CEO चँगपेंग झाओ, CZ आपण त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो, CZ पॉन्डर्स रेग्युलेशन कंप्लायन्स इज अ जर्नी इन क्रिप्टो. ही 4 दिवस किंवा 3 दिवस जुनी न्यूज आहे, जी आता bitcoin.com ला आता आलेली आहे. चार्ल्स हॉस्किन्सन फेसेस ट्विटर बॅकलॅश ॲज हिज कार्डेनो प्रेडिक्शन्स फॉल शॉर्ट ऑफ रियालिटी. तर चार्ल्स हॉस्किन्सन हा जो आहे, हा फाउंडर आहे कार्डेनो प्रोजेक्टचा, आणि त्याने काहीतरी प्रेडिक्शन दिले होते 1 वर्षापूर्वी की या म्हणजे 2021 मध्ये इतके प्रोजेक्ट्स आलेले असतील, एवढं चांगलं झालेलं असेल, असं होईल तसं होईल कार्डेनोच्या बाबतीत. आणि तसं काही झालेलं नाही. कार्डेनोवरती काही कुठलेही प्रोजेक्ट्स अजून लाईव्ह नाही आहेत जास्त. त्यामुळे मग काय झालं की त्याला ट्विटरवरती बरेच नावं ठेवली जातात. इस्रायली नेसेट क्रिएट्स स्पेशल NFT फॉर न्यू प्रेसिडेंट आयझॅक हर्झोग. तर इस्रायलचं जे पार्लमेंट आहे त्याला म्हणतात नेसेट. तर नेसेटने म्हणजे त्यांच्या पार्लमेंटने नवीन प्रेसिडेंट इलेक्शन जिंकल्यानंतर त्यांची जी काही शपथविधी आहे किंवा शपथ ते जे घेणार आहेत रिटर्न फॉर्म मध्ये जी आहे, तर त्याला कन्वर्ट केलेलं आहे डिजिटली NFT मध्ये, नॉन फंजिबल टोकन. आणि दिस विल बी लाईक अ मेमरी, ही एक मेमरी म्हणून राहील कायम. आणि ते एक NFT मध्ये त्यांनी करण्याच्या मागे कारण हेच आहे की आम्ही किती इनोव्हेटिव्ह आहोत, आम्ही टेक्नॉलॉजीला कसे ऍक्सेप्ट करतो आणि त्याचा वापर करून आम्ही कसे पुढे जाण्याच्या मार्गावर आहोत हे प्रूव्ह करण्याची एक मुख्य गोष्ट आहे. 11% ऑफ सेंट्रल बँकर्स कन्सिडर क्रिप्टोकरन्सीज लाईक बिटकॉइन गोल्ड अल्टरनेटिव्ह. UBS सर्वे. UBS जी आहे स्वित्झर्लंडची बँक आणि मल्टीनॅशनल बँक आहे ऍक्च्युली, तर त्यांनी सर्वे केलाय. तर 11% सेंट्रल बँकांचे जे ऑथॉरिटीज आहेत, मे बी गव्हर्नर्स किंवा मग डेप्युटी गव्हर्नर किंवा कोणीतरी ऑथॉरिटीज आहेत, त्यांना प्रश्न विचारले असतील त्यांनी, तर 11% सेंट्रल बँकांचे लोक म्हणतायत की बिटकॉइन आणि क्रिप्टोकरन्सी गोल्डच्या ऐवजी चांगल्या कामाला येऊ शकतात. म्हणजे गोल्ड तर लिमिटेड सप्लाय आहे, तर तसंच डिजिटल गोल्ड म्हणून तुम्ही याच्याकडे बघू शकता, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि याच्यामुळेच हे जे कान पिळलेले आहेत, कुठे गेले, हा, याला कान पिळणंच म्हणू शकतो. BIS म्हणजे बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक तिघांनी सेंट्रल बँकांना ऑलमोस्ट वॉर्निंग दिली असं तरी म्हणू शकतो आपण की CBDC पासून जरा सांभाळून. याच्या मागे कारण काय ते इथे कळलं की सेंट्रल बँकांमधले लोक आता बिटकॉइन आणि क्रिप्टोकरन्सीजला काहीतरी चांगलं मानायला लागले हळूहळू, किंवा मग गोल्ड रिझर्व्ह ठेवून पैसा छापण्याऐवजी किंवा रिझर्व्हला डॉलर ठेवून पैसा छापण्याऐवजी, अर्थात डॉलरला तर काहीच नाहीये बॅकिंग, बरोबर, डॉलर तर हवेतच पडलेला आहे. त्यामुळे डॉलरला बघून आपल्याकडचे रुपये छापणं किंवा कुठली जी काही करन्सी असेल त्या देशात, त्याच्याऐवजी पूर्वी गोल्ड ठेवून करायचे, तर ते पण आता कठीण झालेलं आहे. मग त्यापेक्षा यांचं म्हणणं आहे की बिटकॉइन का आपण घेऊ नये किंवा मग दुसऱ्या क्रिप्टोकरन्सी का घेऊ नये. खूप चांगली न्यूज आहे ही. याचा काहीतरी इफेक्ट जाणवायला पाहिजे होता ऍक्च्युली क्रिप्टो मार्केट कॅप मध्ये, पण अजून तरी जाणवला नाही. मे बी ही न्यूज आपण सुद्धा शेअर करू जगामध्ये सगळीकडे. तुम्ही या वेबसाईटला जा, कॉपी करा ही लिंक आणि तुमच्या ट्विटरवरती, फेसबुकवरती शेअर करा जरा ही न्यूज. लोकांना कळलं पाहिजे की सेंट्रल बँकांतले लोक सुद्धा आता क्रिप्टोकरन्सीच्या दिशेने हळूहळू वळायला लागले. पुढच्या न्यूजकडे जाऊया. विजा अँड 50 क्रिप्टो प्लॅटफॉर्म्स टू एनेबल क्रिप्टोकरन्सी पेमेंट्स ॲट 70 मिलियन मर्चंट्स. म्हणजे विजा बऱ्याचशा क्रिप्टो प्लॅटफॉर्मशी टायअप करतोय
आणि बरेचसे ऍक्च्युली कार्ड्स तर ऑलरेडी लॉन्च झालेले आहेत. तर हे लोक विजा त्यांना सर्व्हिसेस देत आहेत क्रिप्टो कंपनीजला, आणि मग त्यांचं विजा कार्ड लॉन्च होतं आणि त्याच्या थ्रू जवळजवळ 7 करोड बिझनेसेसमध्ये तुम्ही पेमेंट्स करू शकाल क्रिप्टोकरन्सी ते कार्ड वापरून. तर या नोटवरती आपण, आणि याचा थोडक्यात काय होणार आहे फायदा, की 7 करोड ठिकाणी जर तुम्ही ते कार्ड वापरू शकत असाल तर हळूहळू लोक ते कार्ड आणि त्याचा ऍक्सेप्टन्स वाढत जाईल, क्रिप्टोकरन्सीचा ऍक्सेप्टन्स वाढत जाईल, आणि जेवढा जास्त वापर होईल तेवढा जास्त परचेस होईल क्रिप्टोचा, आणि जेवढा जास्त ट्रान्झॅक्शन होतील तेवढे जास्त आपण मार्केट कॅप पण वाढेल, आणि तेवढंच आणखीन स्ट्रेंथ येईल क्रिप्टो मार्केटमध्ये, आणि सगळं चांगलं होत जाईल. तर याच चांगल्या नोटवरती आपण आज पूर्णविराम घेऊया, पण त्याच्या आधी एक पटकन एका मिनिटामध्ये चेक करूया, एकदा रिफ्रेश करूया हे फक्त. ओके, आजची तारीख आहे 9 जुलै 2021. आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे 6:24 आणि बिटकॉईनची प्राइस आहे $33,921. ओके, तर मी निरोप घेतो तुमचा. श्रीकांत कुलकर्णी तुम्हाला बाय बाय करतोय. टेक केअर आणि बाय द टिप्स अँड मॉडल. बाय.